मित्रांनो, तुम्ही बघू शकता रात्रीच्या 2 वाजून गेलेले आहेत आणि सोहम आत्ता सहलीवरून आलेला आहे. थंडी तर खूप होती, त्याच्यामुळे तो कुडकुडत आलता आणि त्याने दाराची कडी वाजवली. आम्ही उठलो नसल्यामुळे त्याने आम्हाला हाक मारली, मम्मा दिदे. त्याच्या पहिल्या हाकीत तर काय आम्ही उठलो नाही, मम्मा दिदे. पण दुसऱ्या हाकेत आई उठली. सोहम आला होय. हा मम्मी, दरवाजा उघड. हा हा दिदे, ए दिदे उठ ग, सोहम आला सहलीनं, उठ. नंतर मला आईने उठवले आणि ती दरवाजा उघडण्यासाठी पटकन गेली. आईने जाऊन लगेच दरवाजा उघडला आणि सोहमला पाहून तर काय, तिचा आनंद गगनात मावेना. नंतर त्याने लगेच त्याचे बूट काढले आणि आईने दरवाजा लावून घेतला. तो खूप दमलेला आणि त्याला झोपही लागलेली खूप, त्याच्यामुळे त्याने लगेच आपली बॅग ठेवली आणि बेडवर लगेच जाऊन पडला. आणि पाठीमागून आईने येऊन त्याला विचारलं जेवायचं आहे का, पण तो म्हणला मी जेवून आले, आत्ता नको. म्हणून आईने त्याला ब्लँकेट टाकले. तो तसाच झोपलेला, त्याच्यामुळे आईने त्याला ब्लँकेट टाकले. थंडीही खूप होती आणि उशीरही खूप झालता, त्याच्यामुळे आईही झोपली. पण माझं लक्ष तर सोहमच्या बॅगेकडेच होतं, कारण मला बघायचं होतं सोहमने सहलीवरून काय काय आणलंय. मग ते दोघं झोपल्यावर मी लगेच बॅग उचलली सोहमची. तुम्ही बघू शकता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि मी सोहमची बॅग बघत होते. पहिला कप्पा उघडला, त्यात तर काही दिसलं नाही. मग मी लगेच दुसरा कप्पा उघडला, त्यात तर नुसता जेवणाचा डब्बाच घावला. मग मी लगेच तिसरा कप्पा उघडला. मला वाटलं तिसऱ्या कप्प्यात असेल काहीतरी, पण त्याच्यात तर शर्ट निघाला आणि दुसरं त्यात शाळेचा युनिफॉर्म होता. मग मला वाटलं काहीतरी राहिलं असेल, म्हणून मी बॅग ही झाडून बघितली, तरी पण काय नाही भेटलं. मग मी रागाने शाळेचा युनिफॉर्म आणि त्याचा शर्ट लगेच भरला आणि डब्बाही भरला आणि रागाने चेन लावली आणि दप्तर ठेवून दिलं. पुढे काय झालं हे बघण्यासाठी आमचा उद्याचा व्लॉग नक्की बघा. आणि आजचा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.